नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सांध्यांचा आजार आहे का? तुमचं सतत डोकं दुखतंय का? तुम्हाला वात प्रकारचा त्रास आहे का? या प्रकारचे त्रास जर तुम्हाला असतील तर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो तुम्ही येत्या हनुमान जयंतीला करा. या दिवशी जर तुम्ही तो उपाय केला तर तर त्या दिवसापासून त्या उपायाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर नियमित तो उपाय करायचा आहे. पण त्याचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येईल. मला माहिती आहे का, आपण तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा दुखण्याने बेजार होतो, तेव्हा आपल्याला काहीही चांगलं वाटत नाही. काही कर देवा आणि या दुखण्यातून बरं बरं कर असं वाटतं. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बजरंगबली आपल्या दुखण्याची काळजी घेणार आहे आणि बजरंगबली आपल्याला आपल्या दुखण्यातून बरं करणार आहे. पण ते कसं करायचं चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला हे तर माहिती आहे, बजरंगबली आपल्याला सगळ्या संकटातून तारून नेतात. जेव्हा केव्हा माणसाला भीती वाटते, कुठलं तरी संकट येतं, तेव्हा तेव्हा तुम्ही जर बजरंगबलीकडे धाव घेतली, तो आपलं रक्षण करतोच करतो. तुम्हाला हे माहिती आहे का, तुमचं आरोग्य चांगलं नसेल तरी सुद्धा बजरंगबली तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. म्हणजेच तुम्ही तुम्ही डॉक्टर दवाखाने करून थकले असाल, अनेक प्रकारच्या उपचार पद्धती तुमच्याकडून झाल्या असतील, पण तरीसुद्धा तुम्हाला म्हणावा असा फरक पडला नसेल, तर या हनुमान जयंतीला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला हनुमानाच्या कृपेने निश्चितच फरक पडेल. पण हो, त्याचबरोबर डॉक्टर दवाखाने बंद करा असं कोणीही म्हणत नाहीये. तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा. पण कधी-कधी मानसिक शांतीची गरज असते बरं होण्यासाठी. ईश्वराच्या कृपेची गरज असते. डॉक्टरांच्या गोळ्या, औषधांना सुद्धा तेव्हाच गुण येतो आणि त्यासाठी हे स्तोत्र आहे, जी नवी ऊर्जा आपल्याला देत असतं. आपले आजार बरे करायला आपल्याला मदत करतं. आपलं मानसिक बळ वाढवतं. कुठल्याही प्रकारच्या आजारातून बरं व्हायचं असेल तर त्यासाठी आधी आपली मानसिक ऊर्जा, आंतरिक ऊर्जा चांगली असावी लागते. ती ऊर्जाच आपल्याला आजारातून बाहेर काढत असते. आपलं शरीरसुद्धा गोळ्या औषधांना तेव्हाच प्रतिसाद देतं, जेव्हा आपलं मन खंबीर असतं, सकारात्मक असतं. आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा भरपूर असते आणि म्हणूनच हीच ऊर्जा आपल्यामध्ये भरायचं काम करतं हे स्तोत्र. पण कोणतं स्तोत्र सांगते. शरीराच्या असह्य त्रासाला कंटाळून गोस्वामी दासजींनी हनुमानजींची आराधना सुरू केली आणि ही आराधना करत असताना त्यांनी 44 श्लोकांचे प्रसिद्ध असे हनुमान बाहुक हे स्तोत्र लिहिले. हे स्तोत्र त्वरित फलदायी आहे, चमत्कारिक स्तोत्र आहे आणि सगळ्याच प्रकारच्या त्रासांपासून आपलं रक्षण करणारं आहे. जर आपण सांधीवात, डोकेदुखी, घसादुखी, सांध्याचे वेगवेगळे प्रकार आणि हाडांचे त्रास या वेदनेने त्रस्त असाल तर हे स्तोत्र तुम्हाला मदत करेल. पण म्हणायचं कसं, हनुमान जयंतीपासून तुम्ही या गोष्टीला सुरुवात करा. काय करायचंय, पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे, तो देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यापुढे तुम्ही बसायचंय आणि हनुमान बाहुक हे स्तोत्र म्हणायचंय. सलग 21 किंवा 26 दिवसापर्यंत हे करायचंय. सुरुवात मात्र हनुमान जयंतीपासून करायची आणि हो, ते स्तोत्र म्हणून झालं की ते पाणी पूर्ण तुम्ही प्यायचं आहे. प्यायचंच पाणी घ्या, म्हणजे स्तोत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तुम्हाला पिता येईल. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक अंतःकरणाने हा उपाय करा. तुम्हाला दिसून येईल तुमच्या शारीरिक त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळते आहे. तुमच्या शरीरातले आजार हळूहळू कमी होत आहे. औषधांना तुमचं शरीर प्रतिसाद देत आहे. औषधांचा परिणामसुद्धा तुमच्या शरीरावर चांगला होतोय आणि त्यासाठी श्रद्धा, भक्तिपूर्वक अंतःकरणाने हनुमानाकडे धाव घ्या. हे स्तोत्र मन लावून म्हणा. हनुमान जयंतीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. बजरंगबलीची उपासना केली तर माणूस भयमुक्त होतो. अंतर्मनातून त्याला एक नवीन ऊर्जा मिळायला लागते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची आपण मनोभावे सेवा केली पाहिजे. त्या दिवशी केलेली सेवा पूर्णत्वाला जाणार आहे, कारण हा बजरंगबलींचा जन्म सोहळा आहे. बजरंगबलींजवळ आपण श्रद्धेने कोणती गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळतेच. बजरंगबली आपलं नेहमीच रक्षण करत असतात. कलियुगातल्या संकटांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर बजरंगबलींची उपासना हा रामबाण उपाय आहे. कारण कलियुग सुद्धा बजरंगबलींना घाबरतं असं पौराणिक कथांत सांगितलं गेलंय. म्हणूनच बजरंगबलींची उपासना
आपण मनोभावे करायला हवी. धन्यवाद.